श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 771. आपण सज्जन हो, गेल्या कथा चिंतन प्रवाहामध्ये रावणाने सीताजींचं अपहरण कशा पद्धतीने केलं, कशा पद्धतीने तो यती रूपामध्ये आला, दंभाच्या आधाराने त्याने कशा वेगवेगळ्या कथा सीताजींना सांगितल्या आणि त्यांना या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे आणून कशा पद्धतीने आपल्या रथामध्ये बसवून तो त्यांना लंकेच्या दिशेने घेऊन जाऊ लागला, याचं चिंतन आपण बघितलं. तो जात होता, परंतु मनामध्ये भीती होती, त्याचा रथ हाकला जात नव्हता. आणि अशा वेळेला जटायूने जेव्हा सीताजींचा विलाप ऐकला, त्यांची ही आर्तता ऐकली, ज्या आर्ततेने समस्त सृष्टी स्तब्ध झाली होती, तो विलाप जटायूला मात्र स्वस्थ बसू देईना. वयोवृद्ध जटायू रावणाच्या दिशेने असा काही झेपावला जणू काही एखादं वज्र पर्वताच्या दिशेने यावं. रावण देखील क्षणभर अचंबित झाला की हा नेमका येतोय तो कोण आहे, मैनाक पर्वत का विष्णुवाहक गरुड. परंतु जेव्हा तो जटायू आहे हे रावणाने पाहिलं, तेव्हा तो छद्मीपणे म्हणाला की आज माझ्या करतीर्थातच याचा प्राण सुटेल. जटायूने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला रावणाला, परंतु रावण जेव्हा ऐकेना तेव्हा जटायूने आपल्या समस्त शक्तीनिशी रावणावरती हल्ला केला. त्याच्या केसांना धरून त्याने रथातून त्याला खाली पाडलं, सीताजींना सुरक्षित एका ठिकाणी ठेवलं. आपल्या चोचेने रावणावरती तो प्रहार करू लागला. परंतु हा अतिशक्तिमान रावण एके टप्प्यावरती आपली कट्यार काढतोय आणि या जटायूच्या दोन्हीही पंखांना कापून टाकतोय. जटायूची उडण्याची शक्तीच रावणाने काढून टाकली. पुन्हा सीताजींना धरून रथामध्ये त्याने बसवलेलं आहे. सीताजी विलाप करतायत. आकाश मार्गाने रथ लंकेच्या दिशेने जात असताना खाली काही वानर सीताजींच्या दृष्टीस पडतात. सीताजी हरिनाम घेत आपले एक वस्त्र त्यांच्या दिशेने टाकते. असा हा दुष्ट रावण सीताजींना घेऊन लंकेमध्ये जातो. अशोक वाटिकेमध्ये अशोक वृक्षाखाली सीताजींना तो बंदिस्त करतो. इथपर्यंतचं कथानक आपण बघितलं. इथून पुढील कथानक गोस्वामीजी गाऊ लागतात. तत्पूर्वी 29वा दोहा त्या दिवशी गाताना एकच दोहा गायला गेला. आपले अत्यंत चाणाक्ष श्रोते श्रीयुत राम शर्मा यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की एक दोह्याची चरण गायचं राहिले, तेव्हा आपण सर्वप्रथम 29व्या दोह्याचा शेवटचा भाग आणि मग तिथून पुढील टप्पा गाऊयात. हारी पराखल बहुविधी भयरु प्रीति देखाई, तब अशोक पादपतर राखिसी जतन कराई. जेहि विधि कपट कुरंग संग धाई चले श्री राम, सोच भी सीता राखिउर रटती रहती हरि नाम. रघुपति अनुज ही आवत देखी, बाहिज चिंता कीन्ही विशेषी. जनक सुता परिहरिहु अकेली, आयहु तात बचन मम पेली. निशिचर निकर फिरही बन माही, मम मन सीता आश्रम नाही. गही पद कमल अनुज कर जोरी, कहेहु नाथ कछु मोही न खोरी.
अनुज समेत गए प्रभु तहवा, गोदावरी तट आश्रम जहवा। आश्रम देखी जानकी हीना, भये बिकल जस प्राकृत दीना। हा गुण खानी जानकी सीता, रूपशील व्रत नेम पुनीता। लक्ष्मण समुझाए बहुभांति, पूछत चले लता तरुपांति। हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी। खंजन सुक कपोत मृगमीना, मधुपनिकर कोकिला प्रवीणा। कुंदकली दाडिम दामिनी, कमल सरद ससी अही भामिनी। बरुन पास मनोज धनुहंसा, गज के हरि निज सुनत प्रशंसा। श्रीफल कनक कदली हर्षाही, नेको न संक सकुच मन माही। सुनु जानकी तोहि बिनु आजू, हर्षे सकल पाई जनुराजू। किमि सही जात अनख तोहि पाही, प्रिया बेगी प्रगटसी कस नाही। एहि विधि खोजत बिलपत स्वामी, मनहु महाबिरही अति कामी। पूरन काम राम सुख रासी, मनुज चरित कर अज अविनासी। आगे परागीध पति देखा, सुमिरत राम चरण जिन्ह रेखा। कर सरोज सिर पर सेउ, कृपा सिंधु रघुबीर। निरखी राम छवि धाम मुख, विगत भई सब पीर। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, सीताजींना घेऊन रावण अशोक वाटिकेमध्ये त्यांना बंदिस्त करतोय खरं, परंतु जीवाचं मन हे मात्र स्मृतींमध्येच असतं. जणू काही त्या स्मृतींमध्येच ते बंध झालेलं असतं. सीताजींच्या हृदयामध्ये रामाची छबी. गोस्वामीजी म्हणतायत, जेही विधी कपट कुरंग संग, धाई चले श्रीराम. सीताजींच्या हृदयामध्ये कुठल्या रामाची छबीला त्यांनी बंद करून ठेवलंय? ज्या पद्धतीने प्रभू रामचंद्र त्या हरणाचा पिच्छा करत होते, त्याच्या मागे धावत होते, ते प्रभू रामचंद्रांचं सुंदर रूप सीताजींनी आपल्या हृदयामध्ये बंद करून ठेवलंय. बघा, भक्त कसा आपल्या आईशी तादात्म्य पावला असेल, तर आईच्या हृदयाची भावना देखील त्या भक्ताच्या हृदयामध्ये उतरते. जेव्हा विभीषण
लंकेचा त्याग करून प्रभू रामचंद्रांच्या दिशेने चाललाय, तेव्हा मनामध्ये विचार करतोय, देखिये हूं जाई चरण. कुणाचे? प्रभू रामचंद्रांचे चरण. कसे आहेत ते? ज्या चरणांना जनक सुताने आपल्या हृदयामध्ये आणलंय. जे पद जनक सुता उरलाय, कपट कुरंग संग उरधाय. म्हणजे बिभीषण देखील प्रभू रामचंद्रांच्या कुठल्या रूपाची आपल्या अंतःकरणामध्ये विचार करतोय? जे रूप सीताजींनी आपल्या हृदयात धारण केलंय, त्या प्रभू रामचंद्रांचे चरण आज हा बिभीषण आपल्या डोळ्यांनी पाहणार आहे. हे तादात्म्य आहे सज्जनो. हा सर्व प्रेमाचा प्रांत आहे. हे समर्पण शास्त्र आहे. सीताजींनी प्रभू रामचंद्रांचं हे रूप आपल्या हृदयामध्ये बंद केलंय आणि जणू काही या जिव्हेवरती हरिनामाचा पहारा, राम नाम अखंड रटत सीताजी या अशोक वाटिकेमध्ये आहेत. इकडे दंडकारण्यामध्ये गोस्वामीजी आम्हाला घेऊन येतात. प्रभू रामचंद्र मारीचाचा वध करून दंडकारण्यात आपल्या पर्णकुटीच्या दिशेने चालत येत आहेत आणि समोर बघतायत तर लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या दिशेने चालत येतोय. जेव्हा लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी येताना पाहिलं, त्याच क्षणी बाहिज चिंता कीनी विशेषी. बाह्य रूपाने प्रभू रामचंद्र खूप चिंता व्यक्त करतायत. लक्ष्मणा, हे बंधू, अरे मी तुला सांगितलं होतं ना, विवेक आणि बुद्धीचा विचार करून जानकीला एकटं सोडू नकोस. या वनामध्ये खूप राक्षस आहेत. हे बंधू, तू जानकीला एकटी का सोडून आलास? माझ्या आज्ञेचं का उल्लंघन केलंस तू? का इकडे आलास तू? राक्षसांचे समूह अरण्यात फिरत आहेत लक्ष्मण, आणि तुला इथं एकट्याला येताना पाहून माझ्या मनामध्ये न जाणे एक भीतीचं काहूर प्रगटतंय. लक्ष्मणा, अरे या अरण्यातले राक्षस तू पाहतच आहेस. अशात आपण सीताजींना एकटं सोडून एवढ्या लांब पर्णकुटीपासून आलो. असं न हो, परंतु मला असं वाटतंय की जानकीजींवरती कुठलं तरी संकट आलं असणार. सीता आश्रमात नसेल. लक्ष्मणाने जेव्हा प्रभू रामचंद्रांचे हे शब्द ऐकले आणि त्यातच, लक्ष्मणा तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन का केलंस, अशी प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्यांना पृच्छा केली, तेव्हा लक्ष्मणाला जणू काही आपण शेष असूनही आपल्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी वाटली. आपल्या आराध्याच्या आज्ञेचं उल्लंघन याच्या पलीकडे दुसरं पातक ते कुठलं? लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांचे चरण धरले. प्रभू, मी आईला खूप वेळा सांगितलं की मी नाही जाऊ शकत, मी नाही जाऊ शकत. परंतु तिच्या मनामध्ये जेव्हापासून तिने लक्ष्मणा म्हणून जोरात गजर आपण गेलेल्या दिशेच्या कडून आलेला ऐकला, तेव्हापासून ती मला तिथं स्वस्थ बसू देईना. आणि तिने असे काही वचन तिथं माझ्याबद्दल उद्गारले की मला तिथं उभं राहणं हे केवळ अशक्य होतं. त्यामुळे प्रभू मला क्षमा करा, यामध्ये माझा काहीच दोष नाही. पण आपण काळजी करू नये. मी आईला सांगून आलोय, पर्णकुटीच्या बाहेर येऊ नकोस. आणि हो, माझ्या सर्व तपस्येचं बळ मी तिथं एका सीमारेषेच्या आधाराने मांडून ठेवलेलं आहे. प्रभू, मला खात्री आहे की कुठलंही राक्षस त्या रेषेला ओलांडून पर्णकुटीमध्ये जाऊ शकणार नाही. प्रभू रामचंद्र हृदयामध्ये विचार करतायत की लक्ष्मण, राक्षस सीमारेषेच्या आत जाऊ शकत नाही, परंतु जानकी माता मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकते. दोघेही बंधू चिंतामग्न होऊन पर्णकुटीच्या दिशेने येत आहेत.
अनुज समेत गए प्रभु तहवा, गोदावरी तट आश्रम जहवा. गोदावरी नदीच्या किनारी प्रभू रामचंद्रांचा हा सुंदर आश्रम. आणि अशा आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र थोडेसे अधीरतेनेच प्रवेश करतायत. जानकी, हे जानकी, सीते, कुठे आहेस तू, कुठे आहेस तू? आश्रमाच्या प्रवेशद्वारापासूनच जणू काही प्रभू रामचंद्र सीताजींना हाक मारतायत. परंतु पर्णकुटीमध्ये मात्र एक सन्नाटा आहे, एक शांतता आहे, एक भीषण शांतता. गोस्वामीजी लिहित आहेत, आश्रम देखी जानकी हीना, भये बिकल जस प्राकृत दीना. आश्रम देखी जानकी हीना. बघा किती सुंदर शब्द आहे. आश्रम आहे, परंतु अशा आश्रमामध्ये भक्तिरूपी जानकी नाही. बाह्यांगाचे आश्रम असे अनेक असतात जे भक्ती विरहित असतात. आणि अशा भक्ती विरहित आश्रमांमध्ये प्रभू रामचंद्रांना देखील करमत नाही. ते देखील अत्यंत दुःखी होत आहेत. लीला चरित्राच्या आधाराने त्यांची अत्यंत परमप्रिय अशी सीता आश्रमामध्ये नाही. जानकीच्या शिवाय त्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र येत आहेत. आणि त्यांची अवस्था कशी आहे? भये बिकल जस प्राकृत दीना. बघा, इथं देखील दासबोधाचं किती सुंदर सूत्र आपल्याला गोस्वामीजी सांगतायत. जेव्हा आपण शारदा स्तवन करतो तेव्हा ती शारदा काय करते की त्या परब्रह्माच्या अंतरंगामध्ये असलेल्या सुप्त इच्छांप्रमाणे सर्व काही घटनाक्रम ती शक्ती या दृश्य जगामध्ये घडवत असते. प्रभू रामचंद्रांनी काय इच्छा व्यक्त केली आहे जानकी जवळ? मी काही नरलीला करू इच्छित आहे, मनुष्य लीला करू इच्छित आहे. आणि मनुष्य लीलेचं हे गणित गोस्वामीजी आपल्याला सांगतायत की ज्या क्षणी सीताजींनी प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगातली ही इच्छा ऐकली की आपण मनुष्य लीला करू इच्छित आहात, त्या मनुष्याच्या साठी सगळ्यात मोठं जीवनामधलं दुःख आहे ते म्हणजे आपल्या आप्त स्वकीयांचा विरह, आपल्या परमप्रिय, आपल्या प्राणप्रिय अशा प्रियतमाचा विरह. आणि ते परब्रह्म देखील या मनुष्याचा हा विरह काय असतो हे जाणू इच्छित आहे, त्याची संवेदना जाणू इच्छित आहे. आपल्याला आठवतच असेल ना की जेव्हा प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला तेव्हा आपण ते कथानक पूज्य बापू जे नेहमी त्यांच्या कथेत सांगतात त्या आधाराने ऐकलं की माता कौसल्या म्हणते की अरे रामा, आमच्या मनुष्यामध्ये लहान मूल जन्माला येतं. प्रभू रामचंद्र आपल्या आईसाठी लहान लहान होत जातात, आपली आयुध बाजूला ठेवतात, आपले 4 भुजा काढून 2 भुजा ठेवतात, अगदी लहान होतात तरी बोलत राहतात. आई म्हणते अरे बोलायचं नाही लहान मुलांनी, आमच्या इथं रडायचं असतं. प्रभू म्हणतात आई, अगं मी तर आनंद स्वरूप आहे, मी कस काय रडू, का रडू मी? आणि यावरती माता कौसल्या म्हणते की अरे रामा, तू सर्वांच्या हृदयामध्ये असूनही मनुष्य दुःखी आहे या गोष्टीमुळे तू रड. आणि त्या अक्षरशी ते बालक राम रडू लागतं. परब्रह्म भक्ताच्या अधीन आहे सज्जनो. माझा रामराया जानकी मातेच्या या निजशक्तीनुसार आचरण करतोय. भय बिकल जस प्राकृत दीना. जानकीच्या शिवाय आश्रम, प्रभू रामचंद्र आपल्या जानकीचं स्मरण करतायत. बघा, स्मरणाचे देखील किती सुंदर टप्पे इथं गोस्वामीजी दाखवत आहेत. सर्वप्रथम नामाचा उच्चार, मग तिच्या गुणांचा उच्चार आणि मग तिच्या रूपाचा उच्चार. एका मनुष्याची ही लीला प्रभू रामचंद्र बाह्यांगाने साकारतायत, परंतु तादात्म्याने साकारतायत. हेच नाटक आहे बघा. त्या व्यक्तिरेखीशी इतकं समरस झालेले आहेत प्रभू रामचंद्र
की आपलं मूळ सच्चिदानंद स्वरूप असूनही ही मनुष्याची व्याकुळता काय असते, नेमक्या त्याच्या हृदयाच्या या तारा कुठं दुखावल्या जातात, काय असतं हे दुःख, त्याच्याशी प्रभू देखील तादात्म्य झालेले आहेत. हा गुण खानी जानकी सीता, रूप सील व्रत नेम पुनीता. हे गुणनिधान जानकी, हे रूपशील व्रत आणि नियमात पवित्र असलेली सीते, कुठे आहेस तू, कुठे आहेस? अगं मला सोडून कुठे गेलीस? प्रभू रामचंद्रांची ही व्याकुळता, जानकीच्या विरहामध्ये त्यांच्या अंतरंगामध्ये निर्माण झालेलं हे विरह दुःख, ते नेत्रांमधून वाहत असलेले अश्रू, सद्गदित झालेला त्यांचा कंठ, लक्ष्मण या सगळ्या प्रकाराने भांबावून गेला बिचारा. काय करावं? आपण आईचे 2 शब्द तिथं ऐकत उभे राहिलो असतो तर कदाचित ही वेळ प्रभूंवर आली नसती. परंतु हे माझी मती देखील का हरली त्यावेळेला? मी का आईला सोडून गेलो? काय करू मी आता? एकीकडे आपली माता स्वरूपी सीता आश्रमात नसल्याचं दुःख लक्ष्मणाला देखील आहे, परंतु त्याहूनही मोठं दुःख आहे आपले प्रभू व्यतीत झाल्याचं. प्रभू रामचंद्रांचं त्यावेळेस हे रूप, त्या वनवासी जटा कदाचित त्या दुःखामुळे सुटल्या असतील, ते धनुष्य हताश होऊन खाली पडलं असेल, डोळ्यामधून वाहणारे अश्रू, एका मानवासारखी आतून आलेली व्याकुळता, आणि प्रभू रामचंद्र पूछत चले लता तरु पाती. प्रभू रामचंद्र लता आणि वेलींना विचारतायत, वृक्षांना विचारतायत, अरे अरे तुम्ही बघितलं का माझ्या जानकीला? कुठे गेली माझी जानकी? सीते, सीते कुठे आहेस तू? कुठे आहेस? सज्जनो, स्मरण येतोय ना हा प्रसंग बालकांडातला. एक बार त्रेता जुग माई, संभू गए कुंभज ऋषी पाही. तिथून सुरू होणारा तो प्रसंग आहे. कथा ऐकून जेव्हा प्रभू महादेव कैलासवरती परत चाललेत, बरोबर मा सती आहे, आणि प्रभू रामचंद्रांचं हे लीला नाट्य या दंडकारण्यामधलं महादेव पाहतायत की प्रभू रामचंद्र कशा पद्धतीने हे मानवी रूप साकार करत आहेत. आहा, काय भगवंताचं ते रूप आहे. दुःख देखील कसं समरस होऊन व्यक्त करावं, हेच या प्रभू रामचंद्रांचं असलेलं व्यक्तित्व महादेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण करतंय. आणि सती तिथं विचार करते की अरे हे कसलं परब्रह्म, मानवासारखं रडणारा हा राजकुमार, आणि हा माझ्या पतीचा इष्टदैवत, कसं शक्य आहे? प्रत्यक्ष जगदंबा रूपिणी सतीला देखील मनामध्ये संशय निर्माण व्हावा इतकं हे विलक्षण नाट्य प्रभू रामचंद्र अंतरंगामध्ये सच्चिदानंद स्वरूप असूनही केवळ ही नरलीला करत आहेत. ही मानवी लीला काय आहे? कशा पद्धतीने मनुष्य जगतो मला पाहायचंय. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी, खंजन सुख कपोत मृग मीना, मधुप निकर कोकिला प्रवीणा, कुंद कली दाडी मदामिनी, कमल सरद ससी आई भामिनी, बरुण पास मनोज धनु हंसा, गज के हरि निज सुनत प्रशंसा. प्रभू रामचंद्र या चराचर सृष्टीतल्या प्रत्येक तत्वाला जणू काही विचारणा करतायत की माझी जानकी कुठे आहे, माझी जानकी कुठे आहे.
बघा सज्जनो, मी आपणास सांगितलं की प्रभू रामचंद्र स्मरण करतायत सर्वप्रथम नावाचं, मग तिच्या असलेल्या गुणांचं, आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र जो मनुष्य या सर्व दृश्य जगाच्या अधीन आहे, जरी मानवी मनाला कितीही समजावलं की अरे ती वेगळी नाही, ती इथंच आहे, ती तुझी निजशक्ती आहे, जसं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली कायमस्वरूपी हा देह सोडून, आणि जरी आपण मनाला समजवत राहिलो की नाही ते आहेत, ते आहेत, परंतु ती असलेली चैतन्यमय अवस्था मनाला काही केल्यास समाधान देत नाही. कारण ते चैतन्य रूप जोपर्यंत रूपाच्या आधाराने आपल्या समोर प्रगटत नाही तोपर्यंत त्याचं अस्तित्व आपल्याला कळत नाही. म्हणून तर माझे रामानंद महाराज श्रींनी देह ठेवल्यानंतर किती काकुळतीने गातात, चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा, कुणी मजला दाखवा. रूपाच्या अधीन आहे होय सर्व काही. जानकी मातेच्या रूपाचं प्रभू रामचंद्र स्मरण करतायत. किती सुंदर नजाकत आहे बघा गोस्वामीजींच्या काव्याची. सीताजींच्या रूपाचं स्मरण प्रभू रामचंद्र करतायत, परंतु त्या रूपामध्ये एक सात्विकता आहे, एक सौंदर्य आहे, एक मनाची स्पष्ट असलेली अवस्था गोस्वामीजी आपल्याला सांगतायत. परंतु त्या शब्दांच्या आतमध्ये तोच प्रवेश करू शकेल जो अत्यंत शुद्ध चित्ताच्या आधाराने या रूपाच्या स्मरणामध्ये उतरू शकेल. सज्जनो, आपल्याला आठवतच असेल की गोस्वामीजींनी माता पार्वतीच्या विवाहामध्ये काय किंवा सीताजींच्या देखील विवाहामध्ये त्यांच्या रूपाचं वर्णन केलेलं नाही. काय म्हणालेत? सिय शोभा नाही जाई बखानी, जगदंबिका रूप गुण खानी, उपमा सकल मोही लघु लागी, प्राकृत नारी अंग अनुरागी, सिय बरनी तेई उपमा देई, कू कबी कहाई अजसुकोले. सीताजींच्या रूपाचं वर्णन करून कोण स्वतःला कुकवी करू इच्छित आहे? प्राकृत स्त्रीच्या अंगाच्या आधाराने सीताजींचं वर्णन करणं हे गोस्वामीजींना मान्य नाही. परंतु त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांच्या भावनेची ही तादात्म्यता गोस्वामीजी किती सुंदर शब्दांमध्ये आपल्या समोर ठेवतायत. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी. असं म्हणून या चराचर सृष्टीमधल्या प्रत्येक तत्वाला माझी सीता कुठे, माझी जानकी कुठे, आणि हे करत असताना या प्रत्येक तत्वाचं वर्णन करून प्रभू रामचंद्र शेवटी काय म्हणतायत? नेकुन संक सकुच मन माही, सुनु जानकी तोही बिनु आजू, हर्षे सकल पाई जनु राजू. बघा प्रभू रामचंद्रांनी किती गोष्टींचं इथं वर्णन केलेलं आहे. खंजन पक्षी, सुक म्हणजे पोपट, कपोत, हरिण, मासा, भुंगा, कोकिळा, कुंदकली, डाळिंब, वीज, कमल, शरदाचं चांदण, नागिणी, वरुणापाश, कामदेवाचं धनुष्य, हंस, हत्ती, सिंह, बेल, सुवर्ण, केळी, या अशा अनेक निसर्गातल्या गोष्टींचं वर्णन करून प्रभू रामचंद्र शेवटी एक प्रश्न जानकीला विचारतात. अगं जानकी, तू कुठेस? कुठेस? मला का सोडून गेलीस तू? अगं बघ, नेकुन संक सकुच मन माही, या सगळ्यांना मी विचारतोय तू कुठेस, तू कुठेस, परंतु यांच्या कोणाच्याही मनामध्ये संकोच निर्माण होत नाहीये. त्यांना असं वाटतंय की जणू काही आज आपल्याला पुन्हा राज्य प्राप्त झालं, आज आपण खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये प्रगटण्याच्या दृष्टीने योग्य झालो. का असं म्हणत असतील गोस्वामीजी? खंजन पक्षी, त्याची ती तिरछी असलेली नजर आठवते आपल्याला? जेव्हा सीताजींनी लक्ष्मणाची ओळख यमुना तीरी गावकऱ्यांना करून दिली, त्यावेळेला गोस्वामीजींनी सीताजींच्या नेत्रांना खंजन पक्षाची उपमा दिली होती. ते नेत्र त्या खंजन पक्षाचे होते. या पोपटासारखं एक अत्यंत सौंदर्य ज्या या सीताजींमध्ये परिपूर्णतेने भरलेलं आहे.
या कपोतासारखं जे श्रीमद भागवतामध्ये कपोत आणि कपोतीची कथा आहे, ज्यामध्ये या दोघांमध्ये एक विलक्षण प्रेम आहे, त्या प्रेमाचं रूप या कबुतरामध्ये आहे. त्या हरणाचे डोळे हे मृगनयनी, त्या हरणाच्या रूपाकडे पाहून प्रभू रामचंद्रांना सीताजींची आठवण येते. कोकिळेसारखा सुंदर कंठ, जसा हा मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याप्रमाणे जानकीशिवाय ज्याचं अस्तित्वच नाही, ज्याचं मन अखंड त्या भुंग्याप्रमाणे जिच्या रूपाभोवती घुटमळत राहतंय, असं हे प्रभू रामचंद्र आपल्या अंतरंगाची अवस्था या भुंग्याच्या रूपाने सांगतायत. हे कुंडकली, हे डाळिंब. बघा, डाळिंबाचे जे दाणे असतात ना, त्या डाळिंबाच्या दाण्याची उपमा एखाद्याच्या सुंदर दातांना दिली जाते. आणि अशा या सीताजींच्या प्रत्येक रूपाची अवस्थाच गोस्वामीजी या तत्वाच्या रूपाने आपल्या समोर ठेवतायत. त्या विजेसारखं दैदिप्यमान स्वरूपिणी असलेलं हे जगदंबा सीताजींचं रूप, या कमळासारखा हा सुंदर चेहरा, या शरदाच्या चांदण्यासारखी तिची शीतलता, या नागिणीसारखं जिचं गमन आहे, कामदेवाच्या धनुष्यासारखी जिचं प्रागट्य आहे, हंस, हत्ती, सिंह या एकंदर असलेल्या प्रत्येकाच्या गुणविशेषाने परिपूर्ण असलेली माझी सीता. आणि हे आज सर्वजण मी त्यांना विचारतोय की जानकी कुठे आहे, आणि त्यांना असं वाटतंय की जणू काही मी त्यांची प्रशंसा करतोय. त्यांच्या मनामध्ये जरा देखील संकोच नाही, शंका नाही. अगं जानकी, ऐक, तुझ्या विना या सर्वांना आज असा आनंद झालाय जणू काही त्यांना राज्य मिळालेलं आहे. काय असेल राज्य मिळाल्याचा अर्थ? कारण माझ्या सीताजींचं रूप पाहून डाळिंबाचे दाणे देखील संकोचले, स्वतःला बंदिस्त करून गेले. कमळाने देखील जेव्हा सीताजींना पाहिलं तेव्हा त्याला लक्षात आलं की आपण जलामध्ये असलेलंच बरं. या सीताजींच्या असलेल्या गुणधर्मांमुळे यातील प्रत्येकाने स्वतःला झाकून घेतलंय. शरदाचा चंद्रमा देखील आहे, परंतु तो देखील ढगाच्या आड जाऊन लपून बसला. यातील कोणालाही तुझ्या समोर येऊन आपलं सौंदर्य दाखवणं हे शक्य नव्हतं, परंतु आज तुझा विरह झाला आणि जणू काही यांचा विजय झाल्यासारखी अवस्था झालेली आहे. जे हित रहे करत तेही पीरा, उरग श्वास सम त्रिविध समीरा. हे सुंदरकांडमध्ये प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाचं दुःख हनुमंत सीताजींना सांगतोय. जे हित रहे, या सर्व गोष्टी खरं तर अत्यंत हितप्रदान आहेत, अत्यंत कल्याणदायी आहेत, अत्यंत सौख्य देणारे आहेत, आनंद देणारे आहेत. परंतु हे सीते, तुझ्या विरहामध्ये या प्रत्येकाचं दर्शन आज माझ्या अंतरंगामध्ये उद्वेग निर्माण करतंय ग. आज तू नाहीस तर जणू काही माझा सर्व आधारच गमावून बसल्यासारख्या या रामाची अवस्था झाली आहे. सीते, कुठेस तू, कुठेस तू? ताबडतोब प्रगट हो. प्रभू रामचंद्र अशा पद्धतीने मनुष्य रूपामध्ये विलाप करतायत. गोस्वामी लिहितायत, मनहु महाविरही अति कामी. एखादा महाविरही कामी पुरुष ज्या पद्धतीने आपल्या स्त्रीविषयी अत्यंत व्याकुळ व्हावा, तशी प्रभू रामचंद्रांची ही तादात्म्यता. सज्जन हो, आता प्रभू रामचंद्रांना गरुड या जटायूची भेट होणार आहे आणि या जटायूचं हे एक सुंदर चरित्र आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.